हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. मित्रांनो, इयत्ता 12वी सहकार या विषयाचा पेपर पॅटर्न जो आहे तो आपण पाहणार आहोत. कुठल्या प्रकरणाला किती मार्क आहेत, प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असेल, प्रश्न कशा प्रकारे विचारले जातील, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठंही मिस करू नका. तर सुरुवातीला आपण प्रत्येक प्रकरणाला किती गुण आहेत ते अगोदर पाहणार आहोत. तर घटक याप्रमाणे आहेत. पहिले जे प्रकरण आहे सहकारी संस्थांचे संघटन, तर हे एकूण आपल्याला 27 गुणांसाठी विचारल्या जाणार आहे. त्यानंतर प्रकरण दुसरे जे आहे सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक, हे प्रकरण 10 गुणांसाठी विचारल्या जाणार आहे. त्यानंतर प्रकरण तिसरे जे आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, हे प्रकरण 18 गुणांसाठी विचारला जाईल. म्हणजे साईडला आपण इथं बघू शकता विकल्पासह गुण दिलेले आहेत, परंतु आपल्याला जे गुण आहेत ते समजा आता प्रकरण तिसरे जे आहे ते 18 गुणांसाठी आहे, तर 18 गुणांचं आपल्याला सोडवणेच आवश्यक आहे. प्रकरण चौथे आहे सहकारी बँकांचा अभ्यास, तर हे प्रकरण 13 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह गुण आपल्याला म्हणजे 16 मार्कांचं विचारलेलं असेल, त्यापैकी 13 मार्कांचं सोडवणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रकरण पाचवे जे आहे सहकारी शिक्षण व प्रशिक्षण, तर हे प्रकरण एकूण 8 गुणांसाठी विचारलं जाईल आणि त्यापैकी आपल्याला 6 गुणांचं सोडवणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रकरण 6वे जे आहे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने, 8 गुणांसाठी विचारला जाईल आणि आपल्याला 6 गुणांचं सोडवणे आवश्यक आहे. तर एकंदरीत जे आपली प्रश्नपत्रिका आहे ते 80 गुणांची असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 80 जे गुण आहेत, 80 गुण लेखी परीक्षा आणि 20 गुण जे आहेत ते आपल्याला एक चाचणी होईल, उपयोजनात्मक चाचणी, त्यासाठी असणार आहे. तर एकूण असे 100 मार्कांसाठी हा पेपर जो आहे तो असणार आहे. तर यानंतर प्रश्नांचं स्वरूप आपण पाहणार आहोत की कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत ते आपण पाहू. तर वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत ते वस्तुनिष्ठ प्रश्न 20 गुणांसाठी असतील. लघुत्तरी प्रश्न जे आहेत ते 52 गुणांचे आपल्याला सोडवणे आवश्यक आहे. आपल्याला 80 गुणांचे दिलेले असतील, त्यापैकी आपल्याला 52 गुणांचे सोडवणे आवश्यक आहे. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न जे आहे ते 16 गुणांसाठी दिलेले असतील आणि त्यापैकी आपल्याला 8 गुणांचे सोडवणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न 20, 52 आणि 8, तर एकंदरीत 80 मार्क याला असणार आहे. त्यानंतर 80 मार्काचा जो पेपर आहे, 80 मार्कांचा पेपर हा कसा असणार आहे, प्रश्न कशा प्रकारे असणार आहे, किती मार्कांचे असणार आहेत, तर हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. परंतु सविस्तर प्रश्नपत्रिका आराखडा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर वेळ असणार आहे 3 तास. तर प्रश्न याप्रमाणे असतील की खालील 10 पैकी कोणतेही 4 प्रकारचे प्रश्न विचारले जातील आपल्याला. म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला 10 प्रकारचे या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत, तर यापैकी कुठलेही 4 प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारल्या जातील. आणि यामध्ये प्रत्येक प्रश्न प्रकारामध्ये 5 प्रश्न संख्या असतील आणि एका प्रश्नासाठी 1 गुण असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न पहिला असेल. यामध्ये समावेश राहील खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा. खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. खालील विधाने पूर्ण करा. त्यानंतर अचूक पर्याय निवडा. एका वाक्यात उत्तरे लिहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा. गटात न बसणारे शब्द शोधा. योग्य क्रम लावा. तर अशा प्रकारचे हे प्रश्नांचे स्वरूप असणार आहे. तर यापैकी फक्त आपल्याला 4 प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि एका प्रश्नामध्ये आपल्याला 5 उपप्रश्न दिलेले असतील. तर अशा प्रकारे प्रश्न पहिला जो आहे तो 20 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे, प्रश्न दुसरा आपल्याला दिलेला असेल, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. आपल्याला या ठिकाणी 6
प्रश्न त्यामध्ये दिलेले असतील त्यापैकी आपल्याला 4 सोडवायचे आहेत आणि गुण असणार आहेत त्यासाठी 8, म्हणजे एका प्रश्नासाठी आपल्याला 2 गुण असतील. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे, खालील विधानांबाबत स्वमत लिहा. तर 3 प्रश्न यामध्ये दिलेले असतील आणि 3 पैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत आणि गुण आहेत 6. एका प्रश्नासाठी आहेत 3 गुण. प्रश्न चौथा जो आहे, फरक स्पष्ट करा. 4 प्रश्न या ठिकाणी दिलेले असतील त्यापैकी आपल्याला 3 सोडवायचे आहेत आणि यासाठी गुण असतील 12. एका प्रश्नासाठी गुण आहेत 4. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे, संक्षिप्त टिपा लिहा. तर टिपा लिहा या प्रश्नामध्ये आपल्याला 3 टिपा दिलेल्या असतील त्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत. यासाठी गुण आहेत 8. एका प्रश्नाला 4 गुण. त्यानंतर प्रश्न 6वा, कारणे लिहा. यामध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले असतील, 4 पैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत. गुण आहेत 8. एका प्रश्नासाठी 4 गुण. प्रश्न 7वा जो आहे, खालील प्रश्न सोडवा. 2 पत्रांचे नमुने व 1 प्रश्न थोडक्यात उत्तरावर विचारावा. म्हणजे या ठिकाणी 2 पत्रांचे नमुने या ठिकाणी दिलेले असतील आणि 1 प्रश्न दिलेला असेल, थोडक्यात उत्तरे लिहा. तर अशा प्रकारे 3 प्रश्न दिलेले असतील आणि 3 पैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत. यासाठी गुण असणार आहेत 10, म्हणजे एका प्रश्नाला गुण असणार आहेत 5. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे तो दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर यामध्ये 2 प्रश्न आपल्याला दिलेले असतील, 2 पैकी 1 आपल्याला सोडवायचा आहे आणि त्याला गुण जे आहेत ते 8 गुण असणार आहेत. तर एकंदरीत अशा प्रकारे 80 मार्कांची आपली ही प्रश्नपत्रिका असणार आहे. यानंतर आता उरलेले जे 20 मार्क आहे, तर 20 मार्कांची चाचणी कशा प्रकारची होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर 20 मार्कांसाठी उपयोजनावर आधारित चाचणी होणार आहे, ज्यासाठी वेळ असणार आहे 1 तास. आता यामध्ये कशा प्रकारे स्वरूप असणार आहे या चाचणीचं ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये प्रश्न आपल्याला दिलेले असतील, की प्रश्न पहिला आपल्याला दिलेला असेल, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा. अशा प्रकारचा प्रश्न असेल त्याच्यासाठी 4 गुण असतील. त्यानंतर प्रश्न दुसरा यामध्ये दिलेला असेल, खालील विधाने पूर्ण करा. यासाठी 4 गुण असतील. प्रश्न तिसरा आपल्याला दिलेला असेल, गटात न बसणारा शब्द शोधा. यासाठी 3 गुण असतील. आणि प्रश्न चौथा आपल्याला दिलेला असेल, उपयोजनावर किंवा स्वमतावर आधारित प्रश्न या ठिकाणी दिलेला असेल आणि यासाठी 9 गुण असतील. आणि यामध्ये आपल्याला 3 प्रश्न दिलेले असतील आणि एका प्रश्नाला 3 गुण असतील. प्रश्न चौथ्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न दिलेले असतील, एका प्रश्नाला 3 गुण, म्हणजे एकंदरीत 9 मार्कांसाठी हा प्रश्न असेल. तर सर्व जे प्रश्न आहेत, 4ही प्रश्न एकंदरीत यांच्यासाठी एकूण 20 गुण असणार आहे. तर अशा प्रकारची ही उपयोजनावर आधारित चाचणी परीक्षा जी आहे ती 20 मार्कांची असणार आहे. आणि बोर्डाची जी लेखी परीक्षा चाचणी असणार आहे, म्हणजे लेखी परीक्षा बोर्डाचा जो लेखी परीक्षेचा पेपर होणार आहे तो 80 मार्कांचा होणार आहे. आणि 20 मार्काची ही जी चाचणी आहे ही आपली शाळेतच होणार आहे. तर अशा प्रकारे 80 अधिक 20 बरोबर या ठिकाणी 100 मार्कांचा आपला हा विषय असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी विषयांचे पेपर पॅटर्न पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.